नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्याला वर्षभर मटार कसे साठवता येईल हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि थंडीच्या दिवसातच मटार मिळतात, आधीमध्ये आपल्याला वर्षभर कधीही मटार मिळत नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मटार साठवून ठेवला तर कधीही आपल्याला हे मटार वापरता येतील. आता इथे मी 1 किलो मटार घेतलेला आहे, ते व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे. त्याच्यातील जे लहान मटार असतील ते आपल्याला वेचून काढायचे आहेत, कारण ते वर्षभर व्यवस्थित टिकत नाहीत आणि मोठे मटारच इथे आपल्याला घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी इथे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. पाणी भरपूर घ्यायचं आहे कढईमध्ये आणि त्याला उकळून घ्यायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. याच्याने काय होतात की मटारचा कलरसुद्धा व्यवस्थित हिरवागार तशाच पद्धतीने आपल्याला वर्षभर राहील. आणि मिठामुळे काय होतं की त्याची टेस्ट थोडी टिकून व्यवस्थित राहते. आता दोन्ही चांगल्या पद्धतीने विरघळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मटार घालून घ्यायचे आहेत आणि अगदी 2 मिनिटासाठीच याला आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि सर्व मटार तुम्ही 2 मिनिटांनंतर बघू शकता की आपल्याला हळूहळू सर्व मटार वरती यायला लागतील. म्हणजे आपली प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की सर्व मटार माझे 2 मिनिटाच्या आतच वरच्या साईडने यायला लागतील. आता इथे बघू शकता की सर्व मटार माझे वरती आलेले आहेत. गॅस इथे मी बंद केलेला आहे. पण हे मटार आपली थोडे शिजलेले आहेत आणि ह्या प्रोसेसला आपल्याला स्टॉप करायचं आहे, म्हणजे आपल्या मटारला सुरकुत्या पडणार नाहीत. पाण्यामधून काढल्यानंतर सुरकुत्या पडणार नाहीत. त्याच्यासाठी इथे मी भरपूर प्रमाणात बर्फ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपलं हे पाणी थंड झालेलं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट थंड पाणीसुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल. आता जे शिजलेले मटार आहेत, म्हणजे थोडे शिजलेले मटार आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहेत. ह्या प्रोसेसमुळे मटारला आपल्या सुरकुत्या पडणार नाहीत आणि कलरसुद्धा अगदी हिरवागार अशाच पद्धतीने वर्षभर राहतो. आणि ही प्रोसेस आपल्याला स्किप करायची नाही, खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. याच्याने व्यवस्थित मटार आपले वर्षभर टिकतात. साधारण 1 सेकंदासाठीच आपल्याला ह्या थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहेत. अजिबात सुरकुत्या पडणार नाहीत आणि त्याचा कलरसुद्धा अशाच पद्धतीने राहतो, व्यवस्थित हिरवागार अशा पद्धतीनेच राहतो. आता ह्याच्यातून आपल्याला मटार काढून घ्यायचे आहेत आणि कॉटनच्या कपड्यावरती सर्व मटारना आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच जणी काय करतात की ही प्रोसेस स्किप करतात, पण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. याच्याने आपले मटार व्यवस्थित वर्षभर व्यवस्थित टिकतील. ह्याला आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आणि मगच बंद पाऊचमध्ये ह्याला आपल्याला स्टोअर करायचं आहे. आता सर्व मटार माझे व्यवस्थित कोरडे झालेले आहेत. बघू शकता की हाताला जरासुद्धा माझ्या पाणी लागत नाही आहे, पूर्णपणे कोरडे झालेले आहेत. आणि मटारसुद्धा तुम्ही बघू शकता एवढं शिजवूनसुद्धा पाण्यामध्ये घालूनसुद्धा सुरकुत्या पडलेल्या नाहीत किंवा त्याचा कलरसुद्धा बदललेला नाही. अशाच पद्धतीने वर्षभर मटार फ्रेश मटारच राहतात. आणि बंद पाऊचमध्ये याला आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. साधारण 1 किलोमध्ये माझे 2 पाऊच तयार झालेले आहेत. ह्याच्यापेक्षासुद्धा तुम्ही जास्त बनवू शकता. आणि ह्याला आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, ह्याला आपल्याला जिथे आपलं बर्फ तयार होतो फ्रीजमध्ये तिथेच आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे, म्हणजे फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे. आणि ज्यावेळी वापरायचं आहे त्याच्या आधी थोडा वेळ 5-10 मिनटं काढून ठेवला तर आपले मटार वापरण्यासाठी तयार असतील. आता मी व्हिडिओ बनवण्यासाठी दुसऱ्या दिवशी मी हे मटार फ्रीझरमधून काढलेले आहेत आणि मार्केटमध्ये जशा पद्धतीने आपल्याला मॅफ्को मटार मिळतात त्याच पद्धतीने आपल्याला हे मटार तयार झालेले मिळतील. अगदी कलरसुद्धा त्याचा व्यवस्थित राहतो आणि सुरकुत्यासुद्धा आपले मटारला पडत नाहीत. त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की तुमचे मटार स्टोअर केलेले मटार वर्षभर कसे राहिले आहेत.